जो निर्णय घेतला गेला हे अपरिहार्य होतं हे प्रत्येकाला कळतं. म्हणजे याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाहीये की म्हणजे कुठल्याही सरकारला आवडणार नाही की लोकांना न आवडणारा निर्णय घ्यावा. अपरिहार्यता होती. पण प्रश्न हा आहे, अपरिहार्य निर्णयातून घेतलेल्या या सगळ्यामुळे या देशाच्या समोरचं महागाईचं संकट गहिरं बनत चाललेलं आहे का आणि मुळात ते एक नवं संकट असेल का? आपण एक गोष्ट पहिल्यांदा त्याचे कृपा करून लक्षात घेऊया हां. की काही काळ तरी हा आत्ताचा जो पेच प्रसंग आहे तो आपण एखाद्या किंवा राजकीय पक्षाच्या चौकटीतून थोडा बाजूला काढूया. हो. कारण हे जे आज आव्हान उभं राहिलेलं आहे हे आपल्या शक्ती पलीकडचे घटक जे सक्रिय झालेले आहेत त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे बरोबर. कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तरी त्याला दाहक परंतु अप्रिय असे निर्णय घेणं हे भाग पडलं असतं. होय. पहिली गोष्ट अशी आहे की हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं की ज्या अर्थी आखातामधला पेचप्रसंग लांबत चाललेला आहे त्या अर्थी केव्हा ना केव्हा महागाईची झळ आपल्याला सोसावी लागेल. हे कटू आणि दुर्दैवी असलं तरी हे अत्यंत कठोर सत्य आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला हे मान्य केलं पाहिजे हं. की याच्यामुळे आणि हा हा जो प्रसंग आहे आपल्या पुढचा याची जी दाहकता आहे ती अधिक गंभीर आहे. कारण आपला देश केवळ 140 कोटीचा एवढं नाहीये. आपल्याकडे सामाजिक आर्थिक जातीय प्रांतिक इतकं प्रचंड स्तरीकरण आहे आणि त्या प्रत्येक स्तरीकरणामधली आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे. त्यामुळे आकारण आपण अमेरिका चीन जर्मनी यांच्याशी तुलना करू नये ती अत्यंत अप्रस्तुत आहे चुकीची आहे. कारण कुठल्याही दोन देश या बाबतीत एका बाबतीमध्ये दुसऱ्याची कधीही हे तुलनीय नसतात. हं. त्यामुळे दरडोई उत्पन्न किती आहे उत्पन्नामध्ये विषमता किती आहे रोजगाराचा प्रतिबंध कसा आहे बेरोजगारीचं प्रमाण किती आहे सर्वसाधारण उत्पन्नाची पातळी कशी आहे या अनेक गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतात. खरंय. पहिली महत्वाची गोष्ट अशा पद्धतीचं हे संकट हे अजून किती काळ चालेल हे सांगता येत नाही कारण सगळी परिस्थिती अनिश्चिततेची आहे. हो. त्यामुळे काही काळ तरी आपल्या सगळ्यांना ही मानसिक तयारी ठेवायला लागणार आहे. शक्य तितकी आपल्या पातळीवरती जेवढी आपण काटकसर करू तेवढी करणं अत्यंत म्हणजे अनिवार्य आहे. आणि इथे हे राजकीय पक्षांनी केलं ह्यांनी केलं त्याने केलं याच्यापेक्षा एक देश म्हणून आपल्याला या संकटाला अत्यंत धीराने सामोरं जावं लागणार आहे. हे अटळ आणि अपरिहार्य असं सत्य आता तरी आपल्या पुढ्यात आहे. सर, अतिशय महत्त्वाचं तुम्ही बोललात आणि त्याबद्दल हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तरी आपल्याला सगळ्यांना दिसतंय. ज्याला अर्थतज्ञच असावा असं काही नाहीये. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा ही गोष्ट लक्षात येतेय. पण तुम्ही अतिशय सुंदररित्या ती गोष्ट सांगितली. पण या सगळ्यातनं सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न आहे सर. हे आता जे दिसतंय ते इथंच थांबेल की याच्यापेक्षा काहीतरी अजून गंभीर गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? एक प्रश्न. आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसानं काय करावं सर? कारण त्याचं आर्थिक बजेट जे आहे ना ते ते त्याला पुढच्या काळामध्ये अधिक जोखमीनं पुढे घेऊन जावं लागणार आहे. हे तुम्ही म्हणताय तो विलासी मुद्दा अत्यंत बिनतोड आहे. सामान्य माणसाला ज्याला आपण एल्बो स्पेस म्हणतो ती अत्यंत कमी आहे. दुर्दैवाने त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातला जो आपला मोठा समाज समूह आहे हो. ज्याला आम्ही असंघटित क्षेत्राला कर्मचारी म्हणतो किंवा कामगार म्हणतो त्यांच्या पुढे अत्यंत अवघड परिस्थिती ही उभी राहिलेली आहे. आपण प्रार्थना एवढीच करूया की ही जी आज 3% म्हणजे इंधनामध्ये जी भाववाढ झालेली आहे याच्यामुळे काही काळ तरी निश्चितपणे सर्वसाधारण महागाईला कदाचित त्याच्यामुळे चालना मिळेल. कारण इंधन वाढलं की अनेक गोष्टी वाढतात. हो. दुर्दैवाने आमच्याकडे मुळामध्ये आम्हाला आयातीवरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळे रुपया एकीकडे त्याचा मूल्य ह्रास झालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या चालू खात्यावरची आमची तूट वाढते. ही जर परिस्थिती लवकर आटोक्यात नाही आली तर दुर्दैवाने देशामध्ये जी महागाई निर्माण होईल त्या महागाईमुळे आमच्याकडे एका बाजूला वित्तीय तूट वाढेल दुसरीकडे महागाई वाढेल तिसरीकडे कडक पतधोरण अवलंबायला लागेल. ही परिस्थिती शक्यतो येऊ नये यामुळे सगळ्या जागतिक समुदायाने एकत्रपणे या परिस्थितीवर परिणामकारक तोडगा काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याला मात्र जमेल तेवढा आपला ज्याला हे अवघड आहे पण हंतरून पाहून पाय पसरण्याखेरीज सध्या तरी आपल्याकडे पर्याय अतिशय मर्यादित आहे. सर,